हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी उद्या बुधवार दिनांक 25/10/2023 पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येत आहे. तसेच सर्वच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येणार असल्याचं निवेदन कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आज पोलीस स्टेशन तहसीलदार मुख्याधिकारी यांना देण्यात आलंय. या ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत, विकास आढाव, बाळासाहेब जाधव, अमित आढाव, सुनील साळुंके, दिनेश गाडेकर, प्रशांत मोरे, अक्षय आंग्रे, साई नरोडे, अजित कोरके आदी उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यातील शहरातील सर्व सकल मराठा समाजातर्फे सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच महाराष्ट्रातील 5 कोटी जनता मराठा समाज हा उद्यापासून साखळी उपोषणास सुरुवात करणार आहे. तसेच मनोज जरांगे हे 28 तारखेपासून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहे. जसजशा त्यांच्या वारंवार महाराष्ट्राच्या जशा मराठा समाजाच्या सर्व संघटनाच्या सूचना येतील त्याप्रमाणे कोपरगाव शहरात सुद्धा वेळोवेळी बदल करण्यात येतील. तसेच आता करंजी, नाटेगाव, चासनळी यांनी बऱ्याच गावांनी ठराव पास करायला दिलेले. ठराव पास करण्यासाठी 3 दिवसाचा अवधी राहतो. 2 ते 3 दिवसात सगळं कोपरगावातील सर्व तालुक्यातील सर्व खेडोपाडी हे राजकीय नेत्यासाठी बंदी राहणार आहे. तसेच कोपरगाव शहरामध्ये 26 म्हणजे उद्यापासून आम्ही साखळी उपोषणास सुरुवात केलेली आहे. दिनांक 26 पासून राजकीय नेत्यांना ही कोपरगाव शहर बंदी राहणार आहे. तरी याची सर्व राजकीय नेत्यांनी पण हे विचार करून नोंद करून आपल्या शहरामध्ये हे गावा व याची पुढची त्यांनी हे केलं तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची राहील याचा विचार त्यांनी करावा. तसंच कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक खेड्यामध्ये सगळीकडं हे जागोजागी प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषणास उद्यापासून सुरुवात होणार आहे. जसजसे ठराव पास होतील तसतशा ग्रामपंचायतीसमोर सगळे मराठा समाज कोपरगाव तालुक्यातील हे उपोषणास बसणार आहे. तसेच सर्व प्रमाणात जिथं ज्यांना जमणार नाही त्यांनी कोपरगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी येऊन त्यांनी इथल्या उपोषणास पाठिंबा द्यावा व साखळी उपोषण हे कंटिन्यू चालू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आणि पुढचं आमरण उपोषण चालू राहणार आहे. जोपर्यंत राजकीय नेत्यांना तोपर्यंत बंदी राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच सकल मराठा समाजांनी सर्व तालुक्यातील शहरातील महिला व पुरुषांनी सर्वांनी या उपोषणास उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता उद्यापासून मराठा समाजाचं साखळी उपोषण चालू होतं. त्या साखळी उपोषणाला होता होईन तेवढं तरुण पिढीने याच्यात सहभागी व्हावं. कारण हे आरक्षण फार गरजेचं आहे. आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय ह्या सरकारला काही सोडणार नाही. याला फार चळूशी का पळूशी केल्याशिवाय राहणार नाही. जर का ह्या सरकारने जर काही नाटकं करायचे प्रयत्न केले तर मराठा समाज रस्त्यावर उतरून यांना जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाजास आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं होतं. त्या अनुषंगाने सरकारने त्यांना 40 दिवसाचा अल्टिमेटम देऊन तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करू असं लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं होतं. परंतु ते जे काही 40 दिवस आहे ते संपून देखील त्या ठिकाणी सरकारने जो काही मुद्दा होता सरसगट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळावं, परंतु ती मागणी आज पावेत होती काही पूर्ण झालेली नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मराठा समाजाने व आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. तर मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार ते उद्या आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यांनी गाव लेवलला त्याच ठिकाणी तालुका लेवलला साखळी उपोषण करा. त्यानंतर ते जे पद्धतीने रूपरेषा सांगतील 3-4 दिवसानंतर आमरण उपोषण करा. तर तशी आमची त्या ठिकाणी प्रक्रिया चालू राहील. मी या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव, मराठा समाजाचे सर्व समाज बांधव यांना विनंती करतो का मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं का प्रत्येक पुढाऱ्याला गावबंदी करा. त्या अनुषंगाने
कोपरगाव तालुक्यामधील कोकणठाणा असेल, नाटेगाव असेल, करंजी असेल, टाकळी असेल, या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. माझं देखील या ठिकाणी आव्हान असेल का आज जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर भविष्यात देखील ही मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं भावना तीव्र आहेत. आपल्याला जर सरकारला जाग आणायची असेल आणि आपला हा जर विषय कायदेशीर जर हाताळायचा असेल आणि कायद्याने टिकणारच जर आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला लोकशाहीप्रमाणे जो काही अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आपण आंदोलन केलं तरच आपला आवाज हा दिल्लीच्या तख्त्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आत्ताच क्युरेटिव्ह पिटिशन जी काही आहे मराठा समाजाची ती दाखल करून घेण्याची त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो का सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी साखळी उपोषण चालू उद्यापासून होणार आहे. त्याच्यामुळं एकत्र येऊन त्या ठिकाणी सर्वानुमते पाठिंबा द्यावा अशी मी समाजाची छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज विजयादशमी आमच्या कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांना व सर्वच आमच्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला सकल मराठा समाजाच्या वतीनं दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजजी दरांगे साहेब यांनी जो समाज बांधवासाठी सकल मराठा समाजासाठी जो सर्वांना आरक्षण मिळावं किंवा कुणबी सर्टिफिकेट मिळावं यासाठी जी लढाई त्यांनी हातात घेतलेली आहे त्या कामासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आता उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. आणि त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि आज उद्या आम्ही कोपरगावमध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणासाठी बसणार आहोत. माझी सगळे समाज बांधवांना माझी विनंती आहे, पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील लोकांना माझी विनंती आहे की या समाजाच्या लढाईसाठी आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा. प्रत्येक गावातील लोकांनी नेत्यांना, राजकीय नेत्यांना गावबंदी करावी आणि सर्वांनी आमच्या उपोषणासाठी भेट द्यावी आणि प्रत्येक गावातून ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामपंचायतचं पत्र आमच्या या साखळी उपोषणासाठी पाठिंबा म्हणून द्यावं. आणि सर्वांनीच पूर्णपणे तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं याच्यामध्ये, या लढाईमध्ये, या संघर्षामध्ये मनोजजी दरांगे यांनी जी जो विडा उचलला आहे त्यासाठी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील सकल समाज, संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्याबरोबर आहे हे दाखवून द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय मनोजजी दरांगे पाटील यांनी दिनांक 25 पासून उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. ते स्वतः आमरण उपोषणास बसणार असून संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषणाचा त्यांनी आदेश दिलेला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साखळी उपोषणासाठी बसणार आहे. या आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा द्यावा, उपस्थित राहावे अशी मी समाज बांधवांना विनंती करतो. आणि यापुढेही जे काही आंदोलनाची दिशा असेल त्यानुसार आपणास काय म्हणताय त्याला आपणास सूचना करण्यात येईल. आदेश याबाबत आपण दखल घ्यावी ही विनंती. जय महाराष्ट्र. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोशी, कोपरगाव. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ. जय शिवराय.